आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत, ज्याचा नाद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमतोय. कुत्र्यांची शर्यत किंवा आपल्या भाषेत श्वानांची शर्यत. तुम्ही बैलगाडा शर्यत पाहिली असेल, घोडा शर्यत पाहिली असेल, पण ही कुत्र्यांची शर्यत म्हणजे एक वेगळाच विषय आहे. इथे नाद आहे, इथे थरार आहे आणि इथे प्रेम आहे, त्या धावणाऱ्या श्वानांवर. पण या शर्यतीमागची खरी गोष्ट काय आहे? कायदा काय सांगतो? लोकं का वेडी आहेत या शर्यतीसाठी? चला सविस्तर जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. तर विषय असा आहे, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातला हा खेळाची आणि शर्यतीची एक मोठी परंपरा आहे. इथे जत्रा, उरूस आणि सणासुदीच्या काळात विविध खेळ भरवले जातात, ज्यामध्ये लोकांचा उत्साह ओलांडून वाहत असतो. बैलगाडा शर्यत, घोडा शर्यत याबद्दल सर्वांना माहितीच आहे. पण याच परंपरेतील एक वेगळा आणि तितकाच रोमांचक खेळ म्हणजे कुत्र्यांची शर्यत. ही शर्यत फक्त एक खेळ नाही, तर श्वान मालकांसाठी प्रतिष्ठेचा विषय आणि मनोरंजनाचा एक मुख्य स्रोत आहे. ऐतिहासिकदृष्ट्या या शर्यतीची मुळे जुन्या काळातील शिकारीच्या पद्धतीमध्ये आणि मनोरंजनाच्या साधनामध्ये रुजलेली आहेत. पूर्वीच्या काळी राजे महाराजे आणि जमीनदार शिकारीसाठी कुत्र्यांचा वापर करत असत. त्यातूनच पुढे कुत्र्यांची चपळाई आणि वेग तपासणीसाठी अशा शर्यतींचे आयोजन सुरू झाले. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ही परंपरा आजही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. या शर्यतीसाठी खास जातीचे कुत्रे पाळले जातात. ग्रे हाऊंड ही जात जगभरात शर्यतीसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातही या जातीच्या कुत्र्यांचा वापर होतो. तसेच स्थानिक जातींचे चपळ कुत्रे जसे की मुधोळ हाऊंड किंवा कारवान देखील या शर्यतीमध्ये भाग घेतात. मालक आपल्या कुत्र्यांना जीवापाड जपतात, त्यांना एक उत्तम खुराक देतात आणि वर्षभर शर्यतीसाठी तयारी करतात. पण या शर्यतीबद्दलची चर्चा केवळ उत्साहापुरती नाही, तर या खेळात थरार जितका आहे, तितकेच वाद आहेत आणि कायदेशीर गुंतागुंतीही. प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार भारतात अशा अनेक शर्यतींवर निर्बंध आहेत. त्यामुळे बऱ्याचदा शर्यती लपून-छपून किंवा काही नियम पाळून आयोजित केल्या जातात. कुत्र्यांची शर्यत आयोजित करण्याची पद्धत अत्यंत साधी पण प्रभावी असते. साधारणपणे मोकळ्या मैदानावर किंवा शेतात ही शर्यत घेतली जाते. शर्यतीचे मैदान सरळ रेषेतील असते आणि अंतर साधारणपणे 100 ते 400 मीटरपर्यंत असू शकते. जे आयोजकाच्या सोयीनुसार ठरवले जाते. 2 लेन आखल्या जातात, ज्यामध्ये 2 कुत्रे एकाच वेळी धावतात. शर्यतीची सुरुवात रोमांचक असते. दोन्ही कुत्र्यांना सुरुवातीच्या रेषेवर पकडून ठेवले जाते. त्यांच्यासमोर एक कृत्रिम शिकार किंवा आमिष जसे की ससा, एखादे कापड दोरीच्या सहाय्याने ओढले जाते. कुत्र्यांचे लक्ष पूर्णपणे त्या आमिषावर केंद्रित असते. रेडी सेट गो किंवा विशिष्ट इशारा मिळताच कुत्र्यांना सोडले जाते आणि ते आमिषाचा पाठलाग करत वेगाने धावतात. नियम अत्यंत सोपे असतात. जो कुत्रा सर्वात आधी अंतिम रेषा पार करेल तो विजेता. अनेक ठिकाणी फोटो फिनिशसाठी कॅमेरे किंवा मोबाईलचा वापर केला जातो, जेणेकरून निकाल स्पष्ट लागेल. शर्यतीमध्ये पळताना कुत्र्याने दुसऱ्या कुत्र्याला त्रास देऊ नये किंवा त्याच्या मार्गात अडथळा बनू नये, असे नियम असतात. या शर्यतीचे आयोजन स्थानिक मंडळे, ग्रामपंचायती किंवा हौशी तरुण करतात. विजेत्या कुत्र्याच्या मालकाला रोख रक्कम, चषक किंवा कधी-कधी मोठी बक्षिसे जसे की दुचाकी, शेतीची अवजारे दिली जातात. यामुळेच श्वान मालकांमध्ये एक वेगळीच स्पर्धा असते. शर्यतीसाठी कुत्र्यांची निवड त्यांच्या शारीरिक क्षमता, वेग आणि चपळाईवर अवलंबून असते. ग्रे हाऊंड सारख्या जाती त्यांच्या नैसर्गिक वेगासाठी ओळखल्या जातात. या कुत्र्यांना लहानपणापासूनच प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये धावण्यासारखा सराव, आहार आणि आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. मालक आपल्या कुत्र्याला कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवतात आणि त्यांची खूप काळजी घेतात. हा खेळ केवळ पैशांसाठी नसून आपल्या श्वानाला जिंकताना पाहणे मालकासाठी सर्वात मोठा आनंद असतो. कुत्र्यांची शर्यत हा विषय जितका मनोरंजक आहे, तितकाच तो वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. या शर्यतीवर होणारी टीका मुख्यतः प्राणी क्रूरतेच्या मुद्द्यावर आधारित असते. भारतातील प्राणी संरक्षणासाठी प्रिव्हिजन ऑफ क्रुएलिटी टू ॲनिमल्स ॲक्ट 1960 हा कायदा आहे. या कायद्यानुसार कोणत्याही प्राण्याला अनावश्यक त्रास देणे, दुखापत करणे किंवा त्याच्याकडून नैसर्गिक क्षमतेपलीकडे काम करून घेणे हा गुन्हा आहे. प्राणी हक्क संघटना आणि कार्यकर्ते श्वान शर्यतींना याच कायद्याअंतर्गत विरोध करतात. त्यांचा असा युक्तिवाद आहे की
शर्यती दरम्यान कुत्र्यांना दुखापती होतात. काही कुत्रे गंभीर जखमी होतात आणि कधी-कधी त्यांचा मृत्यू होतो. तसेच शर्यतीसाठी कुत्र्यांना बळजबरीने प्रशिक्षण दिले जाते, जे क्रूरता आहे. या संघटनांच्या तक्रारीनंतर अनेक राज्यांमध्ये तसेच महाराष्ट्रातही श्वान शर्यतीवर बंदी घालण्यात आली आहे किंवा त्यावर कठोर निर्बंध आहेत. सर्वोच्च न्यायालयाने देखील बैलगाडा शर्यत आणि तमाम प्राण्यांच्या खेळावर कठोर भूमिका घेतली आहे. यामुळे अनेक ठिकाणी या शर्यती अधिकृतपणे बंद पाडल्या आहेत. तरीही ग्रामीण भागात अनेक ठिकाणी ही परंपरा पूर्णपणे थांबलेली नाही. काही ठिकाणी लोक लपून-छपून किंवा रात्रीच्या वेळी शर्यती आयोजित करतात. आयोजक आणि श्वान मालक यांचे म्हणणे असते, की आम्ही आमच्या कुत्र्यांची खूप काळजी घेतो. त्यांना दुखापत होऊ नये याची दक्षता घेतो आणि हा आमचा पारंपरिक खेळ आहे, ज्यावर बंदी घालू नये. या वादावर मध्यम मार्ग काढणे हे एक मोठे आव्हान आहे. एकीकडे परंपरा, तर दुसरीकडे प्राण्यांच्या हक्काचा आणि संरक्षणाचा मुद्दा. श्वान शर्यत ही केवळ एक स्पर्धा नाही, तर ग्रामीण महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा एक भाग आहे. या शर्यतींमुळे स्थानिक पातळीवर एक वेगळेच अर्थकारण चालते. कुत्र्यांची खरेदी, विक्री, त्यांचा आहार, औषधोपचार यासाठी पैसे खर्च होतात. अनेक लोक यावर अवलंबून असतात. तसेच शर्यतीच्या दिवशी जत्रेसारखे वातावरण असते, ज्यामुळे स्थानिक व्यवसायांना चालना मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्वान मालकांसाठी हा विषय प्रतिष्ठेचा असतो. आपल्या कुत्र्याने जिंकणे हा त्याच्यासाठी खूप मोठा सन्मान असतो. कायदेशीर निर्बंध, प्राण्यांच्या हक्काबाबत वाढलेली जागरूकता आणि बदलती जीवनशैली यामुळे श्वान शर्यतींच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या परंपरेचं भविष्य अंधारात आहे असे वाटते. यावर उपाय म्हणून काही ठिकाणी शर्यतींचे स्वरूप बदलले आहे. उदाहरणार्थ केवळ डॉग शो किंवा प्राण्यांना इजा न करता खेळल्या जाणाऱ्या इतर स्पर्धा आयोजित करण्यावर भर दिला जात आहे. कुत्र्यांची शर्यत हा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एक थरारक आणि ऐतिहासिक खेळ आहे. यात लोकांचा उत्साह आणि श्वान मालकांचे प्रेम दिसून येते. परंतु प्राण्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षितेची काळजी घेणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. परंपरा जपताना कायद्याचे पालन करणे आणि प्राण्यांवर क्रूरता न करणे हे आवश्यक आहे. कदाचित भविष्यात असे खेळ अधिक नियमबद्ध आणि प्राण्यांसाठी सुरक्षित पद्धतीने आयोजित केले जातील, ज्यामुळे परंपरा आणि प्राणी कल्याण या दोन्हींचा समतोल साधला जाऊ शकेल. आपल्या सावली कट्ट्याचा हेतू फक्त तुम्हाला माहिती देणे हा आहे. या परंपरेबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही कधी कुत्र्यांची शर्यत पाहिली आहे का? तुमचा आवडता श्वान कोणता? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अस्सल ग्राउंड स्टोरीसाठी आपल्या सावली कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन बेल वाजवा म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यावर लगेच समजेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.